पुढची बातमी शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीच्या मोझरीमध्ये आंदोलन सुरू केलंय। गेल्या 4 दिवसांपासून बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। पण या आंदोलनाची व्याप्ती आता चांगलीच वाढली आहे। अनेक नेते आंदोलनस्थळी येऊन बच्चू कडूंची भेट घेत आहेत। याच दरम्यान बच्चू कडूंची तब्येत मात्र ढासळली आहे। या आंदोलनामध्ये नेमकं काय काय घडतंय पाहूया। प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 4था दिवस। अमरावतीत सुरू असलेल्या बच्चू कडूंच्या या आंदोलनाची चर्चा आता राज्यभरात सुरू झाली आहे। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न घेऊन बच्चू कडू उपोषणाला बसलेत। पण बुधवारी 4थ्या दिवशी मात्र बच्चू कडूंची तब्येत बिघडली। अन्नाचा एकही कण पोटात न गेल्यानं बच्चू कडूंची प्रकृती खालावली। याच दरम्यान अनेक नेते मंडळींनी मात्र अमरावतीत जात बच्चू कडूंची भेट घेतली। मराठा आंदोलक मनोज जरांगे बच्चू कडूंच्या भेटीला गेले आणि त्यांनी बच्चू कडूंना पाठिंबा देण्याचं जरांगे शैलीत आवाहन केलं। इथं शेतकऱ्याचे पोरं म्हणून हर एकाला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावरती पाहिजे। याबरोबर एक आणखीन विनंती करतो आपल्या वतीनं, जेवढ्या या राज्यातल्या संघटना आहेत शेतकरी संघटना, त्यांना विनंती की तुम्ही लवकर, कारण तब्येत त्यांची जास्त खराब होण्याच्या आत तातडीनं तुम्ही एक बैठक घ्या आणि एक डिसिजन ठरवा की इतक्या दिवसाच्या आत जर तुम्ही मागणी मंजूर नाही केली, अंमलबजावणी जर नाही केली तर या दिवसापासून पूर्ण राज्य बंद। माजी मंत्री महादेव जानकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सुद्धा आंदोलनस्थळी पोहोचले। तर खासदार निलेश लंकेंनीही बच्चू कडूंची भेट घेतली। आमचं म्हणणं आहे की ज्या सरकारनं जो वादा करून सत्तेवर आले होते तो वादा पुरा करा, हीच आमची मागणी आहे। का शेतकऱ्याचा 7/12 कोरा करा, दिव्यांगांच्या दृष्टीनं बजेट वाढवा आणि जे खरं काम आहे ते करण्याची भूमिका करा, हीच आमचं म्हणणं आहे। पण ह्यांना काय झालंय, दिल्लीची सत्ता आमची आहे, राज्याची सत्ता आमची आहे, अशी गव्हर्नमेंट कुठल्याही राज्यकर्त्यानं करू नये। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आज पाठिंबा दिलेला आहे। सरकारला माझी विनंती आहे की बच्चू कडूंबरोबर चर्चा करावी, बच्चूंची चर्चा करून त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही ते सरकारने समजून घ्यावं आणि तातडीनं त्यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमजुरांचा प्रश्न, दिव्यांगांचा प्रश्न याच्या बाबतीतला मार्ग सरकारने काढला पाहिजे। आंदोलनादरम्यान बच्चू कडूंची तब्येत बिघडल्यानं त्यांचं कुटुंबही आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलं। दरम्यान बच्चू कडूंच्या प्रमुख मागण्या काय आहेत यावर एक नजर टाकूयात। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 मानधन मिळावं, शेतमालाला किमान हमी भावावर 20% अनुदान जाहीर करावं, गोरगरिबांना, घरकुल लाभार्थींना 5 लाख अनुदान देण्यात यावं, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 10 लाखांची मदत करावी, शेतीसाठी वीज बिल माफ करावं आणि नियमित वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांच्या मुलामुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती द्यावी यासह इतर अनेक मागण्या घेऊन बच्चू कडू आंदोलनाला बसलेत। बच्चू कडूंच्या या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळालाय। मुंबईत मंत्रालयाबाहेरही प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं, तर भंडाऱ्यातही तरुणांनी आंदोलन सुरू केलंय। कडूंच्या या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात। 4 किलो वजन घटलेलं आहे। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी हे संपर्कामध्ये आहेत प्रशासनाच्या, आणि ते प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्याशी जो काही त्यांचा डायलॉग आहे तो चाललेला आहे, त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी लक्ष घालतील। त्यामुळे बच्चू कडूंच्या या आंदोलनाबाबत सरकारकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।